तळोजा डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर निलेश शिंगळे आणि त्यांच्या सहभागी डॉक्टर इंगळे आणि त्यांच्या परिवाराने मिळून आज तळोजा वासियांसाठी अत्याधुनिक स्वरूपामध्ये आपल्याला डायग्नोस्टिकच्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज, वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मी या निमित्तानं त्यांच्या सगळ्या स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो। साधारणपणे 4-5 वर्षापूर्वीपासून तळोजा आणि परिसरामध्ये त्यांच्या मार्फत या सगळ्या सुविधा चालू होत्या, पण आता एका अत्याधुनिक फॉर्म मध्ये आणि प्रशस्त अशा जागेमध्ये त्यांनी या सुविधा परत देऊ केलेल्या आहेत। मी याबद्दल त्यांचं, डॉक्टर इंगळे आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो। कोविडच्या काळापासून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक प्रचंड मोठा बदल आलाय आणि आपल्या हेल्थ विषयी, आपल्या स्वास्थ्याविषयी आपण प्रचंड प्रमाणामध्ये जागरूक झालो, कॉन्शियस झालेलो आणि त्याच्यामुळे आपल्याला होणारी व्याधी ही जर वेळेत कळाली तर त्यातून आपल्याला लवकर ट्रीटमेंट घेता येते हे लक्षात आलं। कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये अनेक जणांना कोविड झाला पण त्याच्यातून त्रास झाला नाही। आपण कोमॉर्बिडिटी शब्द पहिल्यांदा ऐकला की ज्याच्यामध्ये लोकांना काहीतरी आधीच असा आजार होता आणि कोविड झाला, त्यांना मात्र त्रास झाला। तर आज आम्हाला आमच्या व्याधी जर आधीपासून कळल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो। बऱ्याच वेळा लोकांचा हे टाळण्याकडे कटाक्ष असायचा, पण अलीकडच्या काळामध्ये बदललेल्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांचं जर योग्य निदान करायचं झालं तर आपल्या परिसरामध्ये याचं निदान व्हावं यासाठी लोक प्रयत्नशील असतात आणि मला खात्री आहे की किफायतशीर दरामध्ये हे सगळं मिळालं तर लोक नक्की त्याचा फायदा घेतात। तळोजा डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून आज हे उपलब्ध करून दिलेलं आहे। या निमित्तानं मी असेल, आमचे हरीश केणी जे असतील, डॉक्टर अरुण भगत जे असतील, आमचे सगळे सहकारी या निमित्तानं डॉक्टरांना, त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो। आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते तळोजा डायग्नोस्टिक सेंटरचा उद्घाटन झालेलं आहे। त्या ठिकाणी मी खरोखर शुभेच्छा देतो डॉक्टर इंगळे आणि त्यांच्या ताई इंगळेताई, त्यांच्या परिवाराला। कारण 4-5 वर्षापूर्वी त्यांच्या तळोजा पाचन इथे एक छोट्याशा ठिकाणी काही या डायग्नोस्टिक सेंटरचा उद्घाटन केला होता आणि 4-5 वर्षाच्या कालावधीत अतिशय मेहनतीने त्यांनी या ठिकाणी एक चांगला लोकेशन, त्यांना एक सेंटर जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्यांना एक चांगल्या लोकेशनच्या ठिकाणी हा आज त्यांना गाला घेतलेला आहे। त्यामुळे नक्कीच ह्या इथल्या पेशंटला त्याचा फायदा होणार आहे, कारण अतिशय प्रामाणिकपणे ते काम करत आहे। त्यामुळे त्यांचा जनसंपर्क आणि लोकांचा येण्या जाण्याचाही प्रमाण जास्त आहे। त्यामुळे अतिशय सुंदर आणि चांगले आज इथे काही सेंटर उभा केलं आहे, नक्कीच त्याचा फायदा। कारण साहेबांनी सांगितलं की आज कुठलाही आजार झाल्यानंतर माणूस पहिला चालत जायचं असं, परंतु आजाराचे निदान होण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी जर कुठला आजार झाल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी निदान केलं जाईल। कारण या ठिकाणी मला वाटतं सोनोग्राफी, रक्त तपासण्या, विविध प्रकारच्या एक आपला एक्सरे आणि ज्या विविध ज्या तपासण्या आहेत, फक्त सिटी स्कॅन आणि MRI सोडला तर त्यांनी सगळ्याच प्रकारच्या इथे सुविधा या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यामुळे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या वतीने आणि आमचे जे पाहुणे आले त्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा। एक तळोजा डायग्नोस्टिक सेंटर हे आम्ही 5 वर्षापूर्वी हा उपक्रम छोट्याशा जागेमध्ये पंचानन बिल्डिंग मध्ये चालू केला होता। तिथे आम्ही मेहनतीने भरपूर काम चांगलं केलेलं आहे, भरपूर लोकांना सुविधा दिलेल्या आहे। थोडीशी जागा आम्हाला अपुरी पडत असल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये भरपूर वाढ करायची होती आणि आमचं हे स्वप्न होतं की इथे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात चांगलं डायग्नोस्टिक सेंटर तळोजामध्ये सेट करायचं आहे, जेणेकरून तळोजाच्या जनतेला भरपूर याचा फायदा व्हायला पाहिजे। तर आता या ठिकाणी आम्ही सोनोग्राफी, डिजिटल एक्सरे, 3D 4D सोनोग्राफी, 2D इको, ECG, PMT सगळ्या प्रकारच्या ब्लड टेस्ट अशा ऑलमोस्ट सर्व पॅथॉलॉजीच्या आणि रेडिओलॉजीच्या डायग्नोस्टिक सेवा चालू केलेल्या आहेत। तर आता प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी याचं उद्घाटन केलेलं आहे, त्यांचा आम्हाला मोठा आशीर्वाद आहे आणि त्यांनी उद्घाटन केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। बाकी डॉक्टर अरुण कुमार भगत साहेब, डॉक्टर हरीश केणी साहेब यांचा पण आशीर्वाद आहे आम्हाला। तर आम्ही आता अजूनही मेहनतीने तळोजाच्या जनतेला सेवा करू हे आम्ही याचा अश्युरन्स देतो। एक्सरे आणि सोनोग्राफीच्या सुविधा इथे तळोजामध्ये खूप लिमिटेड आहेत। त्या डायरेक्ट पेशंटला एक पनवेलला जावं लागतं किंवा खारघरला जावं लागतं, तर त्या सगळ्या सुविधा आपण आता इथे त्यांना अवेलेबल करून दिलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना बाहेर जाण्याची गरज नाही। सगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक सेवा आपण त्यांना देणार आहोत। आम्ही आतापर्यंत पण चांगलं काम करतच आलो आहोत आणि आम्ही
एक पाऊल पुढे जाऊन त्याच्यापेक्षाही चांगलं काम करणार आहोत, जेणेकरून तळोजाच्या जनतेला त्याचा लाभ होईल. रेट्स पण आम्ही तेवढेच ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये काहीच वाढ पण केलेली नाहीये आणि त्यात सगळ्या सर्व्हिसेस आम्ही अजून चांगल्या प्रकारे देणार आहोत. थँक्यू. आधी आपण खूप छोटं वालं जे करत होते आणि ऑलमोस्ट सगळ्या पेशंटला एकच कंप्लेंट होते की बसायला जागा नाही आहे. तर आम्ही त्यांच्या ह्याच्यामुळे ना विचार करून घेतलेला आहे की आपली पेशंट सगळे आले की व्यवस्थित बसून त्यांना काही त्रास न व्हायला पाहिजे आणि एकदा पेशंट आला तरी सगळे प्रकारचे टेस्ट एकच ह्याच्यामध्ये होऊन जाईल. त्यांना की एक ECG साठी तिकडे जावा किंवा ब्लड टेस्ट साठी दुसऱ्याकडे जावा. आता असं नाही आहे, एकच रूम मध्ये सगळे प्रकारचे टेस्ट भेटले जाते आहे आणि जो क्वालिटी आणि जो टेस्टचे जो रिपोर्ट्स आहेत, जो आपण जो खारघरसाठी इथला पेशंट किंवा आपले विलेज जे आहेत ना गोडगाव वगैरे ते इतकं दूर खारघरला जे ट्रॅव्हल करता येतं ना, त्या पेशंटला आता जास्त दूर जावं लागत नाही आहे. विदिन रिचेबल डिस्टन्स मध्ये आपण हे तलोजा डायग्नोस्टिक सेंटर आपण आता चालू केलेलं आहे. गेल्या 5 years पासून आपण खूप प्रामाणिकपणे आणि खूप कष्ट करून आम्ही हे जो पेशंटसाठी सर्व्हिस देत आहे. पुढेही पण असंच राहणार आहे. चार्जेस मध्ये काही येणे राहणार आहे. नावच आम्ही म्हणजे तलोजा डायग्नोस्टिक सेंटर हे आपली तलोजा जनतासाठीच आहे, म्हणूनच आम्ही तलोजा डायग्नोस्टिक सेंटर म्हणून ठेवलेलं आहे. आणि सगळ्या पेशंटला मला एकच बोलायचं आहे की काही हे असलं तरी पण आपलं एकच रूफ मध्ये सगळ्या प्रकारचे टेस्ट आणि विदिन अफोर्डेबल प्राइस मध्ये भेटणार आहे. असं नाही आहे की तुम्ही खूप मोठी केलं आणि इंटिरियर बघून कोणी काही असं नाही की खूप कॉस्टली असेल, असं काही नाहीये. ज्या रेट्स आहेत त्याच रेट मध्ये आहेत आणि जो गरीब पेशंटला असत आम्ही कधीही पण मदत करत आहेत आणि पुढेही आम्ही मदत करीन. हाच माझा